नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल तुपे, स्वप्नपूर्ती गणित अकॅडमी बारामती. आज तुमच्यासाठी अपूर्णांक या प्रकरणामधलं एक उदाहरण मी घेऊन आलोय. आता अपूर्णांक म्हणजे काय तर सगळ्याला माहिती आहे. अपूर्णांक म्हणजे ती संख्या अपूर्ण असते, अर्धी असते, पाऊण असते, म्हणजे कमी असते, तिला आपण अपूर्ण संख्या म्हणतो. पण तुम्हाला माहिती आहे का, त्या अपूर्ण संख्येचे 3 प्रकार पडतात. बघा मी काय म्हणतोय, अपूर्णांक या संख्येचे 3 प्रकार पडतात. यातला एक असतो बघा व्यवहारी अपूर्णांक, म्हणजे ती संख्या व्यवहारी आहे असं म्हणतो. ज्याला अंश आणि छेद असतोय का नाही, असा अंश आणि छेद, तिला म्हणतात ती व्यवहारी अपूर्णांक संख्या आहे. दुसरा आहे बघा दशांश अपूर्णांक, म्हणजे काय माहितीये का, ज्याच्यामध्ये पॉइंट येतो बघा, म्हणजे ही अपूर्ण संख्या आहे. 3 आणि वरती थोडा आहे ना, 3.4 आहे, म्हणजे ही सुद्धा अपूर्ण संख्या आहे. तर दोन्हीला अपूर्ण संख्या म्हणायचं आहे, फक्त त्याचं नाव ठरलंय बघा. याला म्हणतात व्यवहारी, अंश आणि छेद आला म्हणून, याच्यात पॉइंट आला म्हणून त्याला म्हणायचं दशांश अपूर्णांक. आणि तिसरा एक अजून एक आहे, ज्याचं नाव आहे काय, आवर्ती दशांश अपूर्णांक. काय बाळांनो, आवर्ती दशांश, जे प्रकरण आता तुम्हाला शिकायचंय. आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणजे नेमकं काय ते आपल्याला आज बघायचंय. परत सांगतो, अपूर्णांकाचं 3 प्रकार पडतात. त्यातला व्यवहारी, ज्याला अंश आणि छेद असतो त्याला, दशांश ज्याच्यात पॉइंट असतो त्याला, आवर्ती म्हणजे काय तर तेच आपण आता बघणार आहे या पुढे. आता तर आज आपल्या प्रकरणाचं नाव आहे काय, आवर्ती दशांश अपूर्णांक. आता खरं सांगा, त्यात दशांश शब्द आलाय का नाही रे? दशांश म्हणजे त्यात पॉइंट तर असणार आहे, पण आवर्तीचा अर्थ काय? आवर्ती म्हणजे पुन्हा पुन्हा येणं. बघा बरं उदाहरणार्थ काय मी इथं दिलंय, 0.1111 असं मी कितीतरी वेळा लिहिलंय, न थांबता लिहिलंय. म्हणून एखादी संख्या दशांश चिन्हाच्या नंतर पुन्हा पुन्हा येते या, म्हणून यांना म्हणतात ही आवर्ती दशांश अपूर्णांक आहे. एखादी संख्या येते किंवा कधी कधी गट पण येतो बरं का. इकडे बघा आता, हो का, 19 19 19 असं बऱ्याच वेळा आलंय. म्हणजे कोण बऱ्याच वेळा आलंय, एखादा गट, म्हणजे संख्या पण एखादी जास्त वेळा येऊ शकते, किंवा गट पण, संख्यांचा जो गट आहे का नाही तो पण पुन्हा पुन्हा येऊ शकतो, म्हणून त्यांना म्हणतात आवर्ती दशांश अपूर्णांक. तर याच्यावरची उदाहरणं आपल्याला शिकायची होती. चला तर मग आता सगळं प्रकरण आपण बघणार आहे आज. या बघा आता मी काय म्हणतोय तुम्हाला, आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणजे काय, की दशांश चिन्हानंतर एखादा अंक किंवा अंकांचा गट पुन्हा पुन्हा येणे. आताच म्हटलंय ना मी, की दशांश चिन्हानंतर, ठीक आहे, दशांश चिन्हानंतर 8 जास्त वेळा येणार आहे, जास्त वेळा असा, त्याला म्हणतात आवर्ती. पण ही लिहायची पद्धत आहे बरं काय, काय पद्धत आहे माहिती आहे का, की 4च्या पुढं 8 जास्त वेळा आलाय का नाही, जास्त वेळा लिहित बसण्यापेक्षा एकदाच लिहायचं आणि त्याच्या डोक्यावर टिंब द्यायचा. त्या टिंबाचा अर्थ काय सांगा बरं, बार. बार म्हणजे तो जास्त वेळा आलाय, म्हणजे अर्थ काय झाला, 4.8 बार, 8 जास्त वेळा आलाय असा त्याचा अर्थ झाला. कळलं का? कधी मध्ये मी काय म्हटलंय, गट पण जास्त वेळा येईल बघा, असा 1 2 3 1 2 3 जास्त वेळा येणार आहे, त्यामुळे मी असं लिहू शकतो, आडवी रेषा मारीन. त्या आडव्या रेषेचा अर्थ काय झाला, की 123 हा जास्त वेळा येत 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 जाणार आहे, असा त्याचा अर्थ झाला. त्याला बार म्हणतात बरं का. म्हणजे एक जण जर आला तर टिंब द्यायचा, आणि जास्त जर आले तर रेष मारायची. हे आता अजून त्याचा प्रकार शिकवतो तुम्हाला. या तर या आवर्तीच 2 प्रकार पडतात. कसं बघा, शुद्ध. शुद्ध म्हणजे काय माहिती आहे का, बघा, दशांश चिन्हानंतरचे सर्व अंक किंवा अंकगट पुन्हा पुन्हा येतात. बघा आता 7.2 बार, काय झालं, 2 किती वेळा आलाय, जास्त वेळा आलाय, अगदी बरोबर आहे. किंवा 9.16 बार, 16 किती वेळा आलाय, जास्त वेळा आलाय. बघा व्याख्या काय सांगतात, शुद्ध म्हणजे काय, दशांश चिन्हानंतर जितकं अंक आहेत का नाही ते सगळंच पुन्हा पुन्हा येतात. 2च आहे ना, आणि 2च पुन्हा पुन्हा येतोय. इथं बघ बर, दशांश चिन्हानंतर कोण आहे, 16, आणि 16च पुन्हा पुन्हा येतोय, त्याला माहिती शुद्ध. पण मिश्र म्हणजे काय माहिती आहे का, बघ, मिश्र म्हणजे काय माहिती आहे का,
दशांश चिन्हानंतरचं काही अंक सोडून द्यायचं आणि इतर अंक पुन्हा पुन्हा येतात. म्हणजे बघ इकडे कसं आता 7.2 आणि 5 वर टिंब आहे बघ. याचा अर्थ 2 पुन्हा पुन्हा येत नाही. कोण येत आहे सारखं? फक्त 5 येणार आहे. 2 एकदाच येणार आहे असा त्याचा अर्थ झाला. म्हणून याला मिश्र म्हणायचं. कारण दशांश चिन्हाच्या पुढं काही जण सोडल्यात आणि मग 12 आलाय. अजून सांग का एक इकडे बघ 0 पॉईंट बघ असा आहे आणि या दोघाच्या डोक्यावर 12 आलाय. म्हणजे 12 जो आहे का नाही तो 12 एकदाच येणार. पण 76 76 76 असं सारखं सारखं येत राहणार आहे. याला काय म्हणायचं? मिश्र. कळलं ना प्रकार? पुढचं जेवढं अंक दिसतात सगळं सारखं सारखं येतात आणि याच्यात काही जण सोडून बाकीचे पुन्हा पुन्हा येतात असा त्याचा अर्थ झाला. या आता पुढं तर नेमकं याचा अर्थ काय ते बघू आपण. या आता तुम्हाला जे वाटतंय का नाही ते बारका येतं तो ते आता शिकवतो. बघा आता मी म्हणतोय एकाला 3 ने भागा रे. मी तुम्हाला भागायला लावलंय. आता ज्याला भागाकार येतो का नाही पॉइंट मधला ते तुम्हाला करायचंय. बघा आता कसं बघा आता तात्पुरतं सांगतो असं. एकाला 3 ने भागायचं का पुन्हा पूर्णांक येतो ना ते तुम्हाला आता कळलं बघा. 3 ने भागायचे भाग काय जात नाही इथं पॉइंट द्यायचा आणि असं बरचसं शून्य असतात बरं का. लाव बरं भाग. शून्याचा भाग गेला का 1 तासात पॉइंट वर दिला खाली शून्य आला. मन पाडा 3 त्रिक 9 बाकी 1 वरून घेतला शून्य परत 10 झाला 3 त्रिक 9 बाकी 1 परत शून्य आला 3 त्रिक 9 असं कुठवर करत जाणार आहे तो. कारण बघ ना प्रत्येक वेळी बाकी 1 राहते या आणि आपण वर्ण शून्य घेतोय. म्हणजे हे उत्तर संपणार आहे का? कधीच संपणार नाही. म्हणजे कट्टीमट्टीमध्ये असं याचा अर्थ काय ते कधीच संपणार नाही. आणि कळलं का मग 3 सारखा सारखा आला का नाही तो. म्हणून असा त्याचा अर्थ आहे की भाग लागल्यावरती पुन्हा पुन्हा येतो बघा. म्हणून त्याला म्हणतात आवर्ती अपूर्णांक. चला आता तुम्हाला जे उदाहरण दिलंय का नाही 5/6 याला भागा आणि कोणतं उत्तर येतंय का नाही ते तुम्हाला काढायचं. आता मी सांगितलं ना तसंच भागायचंय. इकडे बघा 5ला भागायचंय कुणी बघ इथं पॉइंट असेल आणि सगळे शून्य असतात. तर मन पाडा 6 ने 5ला भाग जात नाही मग शून्याचा भाग लावला. या हाय असा 5 खाली पॉइंट वर दिला खाली शून्य आला का मग 6चा पाडा 6 8 48 बाकी 2 ना ही वरून 0 1 6 त्रिक 18 बाकी 2 बघा आता पुन्हा पुन्हा यायला लागलं का बघ. परत 20 आला परत 6 त्रिक 18 बाकी 2 परत 0 खाली आला. काय कळलं सांग बर. 20 20 20 येत राहिले का नाही सारखं सारखं. म्हणजे अर्थ काय झाला की 3च सारखा सारखा येणार आहे. इथं 8 सारखा सारखा आलाय का फक्त 3 आलाय. 8 नाही आलेला. याचं उत्तर काय माहितीये का बघा असं बघ 8 एकदाच पण सारखं सारखं कोण येतंय 3. म्हणून फक्त 3च्या डोक्यावर टिंब दिला. 8च्या का नाही दिला सांगा बरं. कारण 8 एकदाच आलाय ना. म्हणून आपलं उत्तर काय असेल सांग बरं. ऑप्शन नंबर 1 हे तुमचं उत्तर असेल. याला म्हणायचं आपण रूपांतर केलं आवर्तीमध्ये. तोच प्रश्न होता भाग लावा म्हणजे रूपांतर करा. चला अजून एक बघू आपण. आता मात्र बघा बरं का आता त्यांनी ऑलरेडी तुम्हाला पॉइंट दिलाय. एक सांगू आता एखाद्या संख्येच्या डोक्यावरती जर असा बार असेल का नाही तर तो बार काढायसाठी काय करतात. बघा आता बार काढण्यासाठी एक काम करतात. तुम्हाला जो अंक दिसतोय का नाही तो लिहायचा आणि दशांश चिन्हाच्या पुढं कुणाच्या डोक्यावर बार आहे 2च्या डोक्यावर. म्हणजे एकच जण आहे ना एकच जण म्हणून 9 घ्यायचा. झालं रूपांतर बघा. याला म्हणतात तो बार काढणं. बार काढण्यासाठी 9च घ्यायचा. नंतर मी सांगेन कधीतरी का 9 घ्यायचा आहे ते 9 घ्यायचा असतो. या परत एकदा बघ 0.13 बार आहे. मला तो बार काढायचा आहे. मी काय करणार माहिती आहे का 13 लिहिणार
आणि पॉईंटच्या पुढं कुणाच्या डोक्यावर बार आहे 13च्या 13 मध्ये किती जण आहेत 2 जण म्हणून 99 लिहायचा एकासाठी 9 दुसऱ्यासाठी पण 9 जितके वेळा आले ना अंक तितके वेळा 9 घ्यायचा अजून एक सांगा 0 पॉईंट बघा असा आलाय मग मी वर 125 लिहिणार आणि किती वेळा बार आहे बघ बर 1 2 3 तिघांच्या डोक्यावर आहे म्हणून 3 वेळा लिहायचा याला म्हणायचे बार काढणं अजून एक घेतो बघा आता समजा 2 आणि समजा 1 बार आहे असा आता कसा टिंब काढणार सांगू तो बार कसा काढणार तर ऐका आता जर पॉइंटच्या अलीकड कोण आला का नाही तर त्याला तसाच ठेवायचा 2 ला दिसतंय कोण 1 आणि किती जण आहेत एकच जण आहे मग एकदाच 9 लिहायचा संपलं फक्त ह्याचा वॉचमन काढून टाकायचा कसा माहिती आहे का 9 2 18 18 आणि 1 काय रे 19/9 संपलं उत्तर असा तो बार काढायचा म्हणजे वॉचमन जर आला का नाही तो वॉचमनला तसाच ठेवायचा त्याला काहीच करायचं नाही अजून एक घेतो बघा 5.2 बार आलाय वॉचमन तसाच ठेवायचा बघ 5 तसाच आणि 2 2 वर आणि बार किती जण आहे एकाच्या डोक्यावर 9 संपलं उत्तर 9 5 45 45 आणि 2 किती 47/9 संपलं का चल आता मला ते करून दाखव चल हे आता मला त्याचा बार काढून दाखवायचा आहे बरं का मग बार काढून दाखवण्यासाठी वॉचमन कोण आलाय 2 लिहून घेतला बार कोणाच्या डोक्यावर आहे 3च्या 3 लिहिला आणि पॉइंटच्या पुढे एकच जण आहे ना एकदाच 9 लिहिला आहो चल आता घालून टाका वॉचमन 9 दुने 18 आणि 18 मध्ये 3 मिळव 9 दुने काय 18 असतं बरं का त्या 18 मध्ये वरचा 3 मिळवायचा असतो या आणि भागिले 9 18 आणि 3 काय 21/9 पण जर यांना भाग जात असेल तर लावायचा लाव बर भाग 3 त्रिक 9 आणि 3 7 21 आले की 703 उत्तर बघ बरं आहे का उत्तर आपलं ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर असेल संपलं कळलं ना कसा घालवायचा तो तो बार घालवण्यासाठी बघ वॉचमन तसाच ज्याच्या डोक्यावर बार आहे तो कोण आहे 3 आणि किती जण आहे एकच जण 9 9 दुने 18 आणि 3 कर 9 दुने 18 आणि 3 21 अहो भाग चल दोघाला 3 त्रिक 9 3 7 21 703 जे की ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर असेल समजतंय ना चला घ्या पुढचं घ्या आता या आता त्यांनी असंच केलंय बघा पण बार दिला नाही मी तुम्हाला काय शिकवले सांगा बरं जर पॉइंटच्या पुढं एखादा अंक पुन्हा पुन्हा येत असेल तर त्याचा अर्थ काय असं सांगा बरं त्याच्या डोक्यावरती टिंब देणं आपण असं घेऊ शकतोय का नाही मग सांग बरं घेऊ शकतोय ना कारण तो एक बघा ना सारखं सारखं आलाय का नाही आपण बार घेऊ शकतोय संपले उत्तर मग आता तो बार काढायचा आहे आता वॉचमन काय आलाच नाही दे सोडून दिसतंय 1 आणि किती जण पुढे पॉइंटच्या एकच जण 9 एकदाच लिहायचं संपलं उत्तर बघा बरं कुठे ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर असेल किती सोपं आहे हे मला सांगा बरं माझ्या मनाचं देतो तुम्हाला एक 0.222 असं दिलंय बघ आपण काय म्हणणार आहे 0.2 बार आहे कारण 2 सारखा सारखा आलाय ना माहिती आहे आता तो काढून टाकण्यासाठी काय करायचं 2 लिहायचा आणि पॉइंटच्या पुढे एकच जण आहे 9 लिहिला संपलं उत्तर आता इथं वॉचमन आला नाही ना बघ ना आला असता तर मी घेतला असता का नाही आलाच नाही ओके पुढचं घ्या बघा आताच्या सारखं 0.18 कोण सारखं सारखं आलंय 18 ना आपण असं करू शकतोय बघा 0.18 बार करू शकतोय का नाही कारण पुन्हा पुन्हा आलंय म्हटल्यावर करू शकतोय आपण सांगा आता मग त्याचा बार काढायचा आहे ना आणि त्याला अपूर्णांकात करायचंय मग कसा बार काढणार 18 लिहिणार सांगा आता 18 आलाय म्हणजे 2 जण आलेत का नाही 99 घ्यायचा मग 2 वेळा 9 घ्यायचा 9 भाग आता भाग कितीने जाईल सांग बर 9 ने
9 दुनी 18, 9 9 9 बघ बघ 211 उत्तर आहे का? ठीक आहे, ऑप्शन नंबर 1 हे तुमचं उत्तर असेल. संपलं. समजते ना? तरी पण मला अजून एक करून दाखवा तुम्ही. समजा मी असं म्हणतोय 0.36 आणि असं आहे. वरच्या सारखंच आहे. मग मी असं करू शकतो का रे की 36 सारखा आलाय म्हणजे 36 बार करू शकतो की मी? सांगा आता मग बार काढण्यासाठी काय 36 लिहायचा आणि किती वेळा आलाय 2 वेळा 99 लिहिला. मग 9चा पाडा 9 चौक 36 9 एके 9 आणि 9 एके 9 411. समजतंय ना? ओके चला पुढचं बघा अजून एखादं. हा आत्ता खरी मजा आहे बघा तुमची. काय म्हटलं बघा आता 1.2 चा वर्ग. खरं सांगा तुम्हाला 12चा वर्ग माहिती आहे का नाही रे? सगळ्यांचा पाठ आहे. 12चा वर्ग किती असतो 144. मग तुम्हाला हे पण माहिती आहे की 1.2 चा वर्ग याचाही वर्ग 144 आहे. याचाही वर्ग पण पॉइंटच्या पुढे जर एक घर असेल माहिती आहे ना वर्ग करताना 2 घर सोडतात. वर्ग करताना 2 घर सोडतात कारण एक घर आहे 1.44. पण बाळा हे उदाहरण वेगळं आहे. ह्या दोघांपेक्षा हे वेगळं आहे. का वेगळं आहे सांगा बरं? कारण बघा इथं 12 आलाय. आलाय का टिंब? 12 आलाय म्हटलं की तो वेगळा आलाय. मग तुम्हाला अगोदर तो बार काढावा लागेल आणि मग वर्ग करायचा आहे. शिकू का बार काढायला? चला आता मग बघा बरेच जण चुकणार आहे तुम्ही इथं. तुम्ही 12चाच वर्ग 144 करत बसताल. तसं नाही करायचं. या आता पहिलं काम बार काढायचं आहे. आता वॉचमन मी लिहून घेतला. मला 2 दिसतोय आणि खाली पॉइंटच्या पुढे एक जण आहे म्हणल्यावर काय घेतला 9. कोणाला कळत? आता आतल्या आत वॉचमन घालू शकतो आपण. 9 एके 9 9 आणि 2 11 छेद किती? मग याचा वर्ग करा. आलं उत्तर. 11चा वर्ग 121 9चा वर्ग 81. बघा बरं उत्तर आहे का? ऑप्शन नंबर 4 हे तुमचं उत्तर असेल. समजलं का? असा बार काढायचा आहे. तुम्ही बघा 144 आलंच नाही यात आणि येणार पण नव्हतं 144. चला अजून एक बघा तुमच्यासाठी जरा वेगळं देतो मी माझ्या मनाचा. समजा 1.4 बार आहे आणि मला याचा वर्ग करायचा आहे. सांगा मग वॉचमन तसाच कोण दिसतंय 4 आणि बार किती जणांच्या डोक्यावर आहे? 1 जणाच्या म्हणून 9. चला मग कसं करणार बघा 9 एके 9 9 आणि 4 13. संपलं. 13चा वर्ग 9चा वर्ग करा 169 आणि खाली किती? कळतंय का मी काय करतोय ते बघा. ते बार काढून टाकतोय. अजून एक बघा आपण पुढचं. यात खऱ्या अर्थाने तुमची मजा आहे. आता हा जर अपूर्णांक बघितला तर तो मिश्र आहे बघा. मिश्र का मिश्र आहे सांगा बरं? कारण काही जणांच्या डोक्यावर आलाय आणि काही जणांच्या आला नाही. अशा वेळी तो बार कसा काढतात माहिती आहे का? इकडे बघा. समजा 0 पॉइंट असा आहे आणि मला याचा बार काढायचा आहे. एक सांग का बार कसा काढतात? ऐका. बार काढण्यासाठी सगळाच अंक लिहायचा. कोण लिहायचा? सगळाच अंक लिहायचा. त्यातनं ज्याच्यावरती बार नाही का नाही त्याला वजा करायचा. कुणावर बार नाही? एकावर म्हणजे 1 वजा करायचा. आणि खाली काय माहितीये का? जितक्यांच्या डोक्यावर बार आहे त्याच्यासाठी 9 आणि ज्यांच्या डोक्यावर बार नाही तो एकच जण आहे ना त्याच्यासाठी 0. संपलं उत्तर बघ. 15त 1 गेला काय 14/90. भाग वगैरे आपण नंतर लावूया. आलं उत्तर बघा. असा तो बार काढतात. परत एकदा ऐका आता 0 पॉइंट समजा 17 आहे तर बार काढण्यासाठी मिश्र आलाय ना. मिश्र आल्यावर काय करतात? सगळ्याच अंकामधनं ज्याच्यावर बार नाही त्याला वजा करायचा. आणि खाली काय माहितीये का? बार किती जणांच्या डोक्यावर आहे?
त्यांच्यासाठी 9 आणि ज्यांच्या डोक्यावर नाही त्याच्यासाठी 0. हा मग 17 नाही गेला काय 1690 भाग आपण नंतर लावूया. 6 पार काढतात कधी मिश्र आल्यावर. या आता सांगा कसं करणार. मला दिसतोय कोण 12 त्यातनं ज्याच्या डोक्यावर 12 नाही तो कोण आहे 1 आणि भागिले 12 असणाऱ्यासाठी 9 आणि नसणाऱ्यासाठी 0. सांगा बर 12 1 गेला काय 1190. बघा बरं उत्तर आहे का 1190. पण थांबा जरा त्याचा काय रे बांधव वर्ग आहे का वर्ग. मग करा वर्ग. 11चा वर्ग 121 9चा वर्ग 81 आणि 2 0. बघा बरं ऑप्शन नंबर कुठे 1 हे तुमचं उत्तर असेल. संपलं. परत सांगूया चला इकडे बघा. बार काढण्यासाठी मिश्रवाला आला का नाही मिश्रवाला डायरेक्ट सगळाच लिहायचा सगळा आणि ज्याच्या डोक्यावर बार नाही त्याला वजा करायचा आणि भागिले असणारासाठी 9 आणि नसणारासाठी 0. यांचा मला काय करायचा आहे वर्ग म्हणजेच 1190चा वर्ग आहे. सगळ्याला माहिती आहे 11चा वर्ग 121 9चा 81 आणि 0 2 घ्यायचे कारण वर्ग करताना डबल होतं. ऑप्शन नंबर 1 हे तुमचं उत्तर असेल. ओके चला पुढचं बघू आपण. या बाळांनो बघू आता हे कसं करायचंय त्या या काय म्हटलंय बघा 0.081 आणि 0.012 आहे बरं का 12 यांचं व्यवहार्य अपूर्णांकाचं रूप केलं तर त्यांच्या छेदातला फरक किती. आता एक सांगू का बाळांनो आज आहे का नाही पहिला हो का याच्यावरती बारच नाही बार नाही म्हणजे तो दशांश अपूर्णांक आहे. बारच नाही ना मग तो नुसता दशांश आहे बरं का आवर्ती नाही. माहिती आहे का तुम्हाला त्याचा पॉइंट कसा काढतात इकडे बघा 2.7 असेल हा साधा अपूर्णांक बघा साधा दशांश अपूर्णांक आहे. तर पॉइंट काढण्यासाठी मला 27 दिसला आणि पॉइंटच्या पुढे एक घर आहे म्हणून एकावर 1 0 द्यायचं याला पॉइंट निघून. समजा 0.19 आहे मी 19 लिहिणार आणि पॉइंटच्या पुढे 2 घर आहेत म्हणून मी 100 घेणार याला पॉइंट निघून. 0.0 समजा 13 आहे तर मी 13 लिहिणार आणि पॉइंटच्या पुढे 3 घर आहेत म्हणून मी 1000 लिहिणार. कळलं का असा हा पॉइंट काढतात साधा दशांश अपूर्णांक असल्यावर. बघा बरं इथं तुम्हाला साधाच दिलाय का ठीक आहे मग हा साधाच आहे ना मग त्याचा पॉइंट कसा काढणार 81 लिहिणार खाली मोजा पॉइंटच्या पुढे 3 घर म्हणून किती 4 झाला का व्यवहार्य अपूर्णांक. पण त्याच्यात बार आलाय सगळ्याला माहिती आहे बार आल्यावर बार किती जणांच्या डोक्यावर आहे दोघाच्या म्हणून जसा आहे तसा लिहायचा आणि छेदामध्ये 2 वेळा 9 घ्यायचा. किती वेळा 2 वेळा. एक मिनिट थांबा 1 मिनिट इथं काय करा बदलून देतो तुम्हाला इथं काय करा माहिती आहे का 0.081 करा काय करा 0.081 करा हे राहू द्या. बघा आता उत्तर येईल बघा काय म्हटलं बघा याला काय केलं 81 छेद 3 घर म्हणून किती 1000 चलते का बघा. पण बार किती जणांच्या डोक्यावर आता 3 जणांच्या मी 81 तर लिहिणारच लिहिणार पण बार 3 डोक्यावर आहे दोघाच्या नाही 3 म्हणजे मी किती घेणार आहे 9 3 वेळा घेणार. मग तुमचा प्रश्न काय बघा आता त्यांच्या छेदातला फरक हे काय मग तुम्हीच सांगा बरं छेदामध्ये कितीचा फरक असेल 1000 आणि 999 फरक म्हणजे वजाबाकी आले का नाही 1 ची संपलं 1 चा फरक असेल आहे का उत्तर बघा बरं. तर ऑप्शन नंबर 1 हे तुमचं उत्तर असेल संपलं. कुठं नाही कळलं सांगा मी चेंज करून दिले तुम्हाला ते तसंच होतं प्रिंटिंग मिस्टेक असेल. चला ओके अजून एकदा परत डबल सांगतो आहे
0.081 आहे म्हणजे तो दशांश अपूर्णांक आहे. जसा आहे तसा लिहायचा आणि 3 घर आहेत म्हणून 3 शून्य घ्यायचे. हा 0.081 आहे बरं का. त्याचं काय केलं आपण 81 आणि बार तिघाच्या डोक्यावर आहे मग 999 आणि मग दोघांमधला फरक बघितला कितीचा 1चा. संपलं उत्तर. ऑप्शन नंबर 1 हे तुमचं उत्तर असेल. या पुढे चला बघा बरं का हे उदाहरण तुम्हाला आलेलं आहे बरं का. बघा गुणाकार आहे. मला एक सांगा रे 0.3 असं करू शकतो का 0.3 बार करू शकतो नाही मी कारण बघा ना 3 जास्त वेळा आलाय का नाही. तसंच हे पण असं करू शकतो का रे 0.6 बार तर करू शकतोय मी कारण टिंबटिंब जास्त वेळा आलाय. मग आता सोडव. तुला माहितीये बार काढण्यासाठी काय 3 लिहायचा. किती जणांच्या डोक्यावर आहे 1 जणाच्या मी एकदाच 9 लिहिला गुणुले 6 लिहिला. किती जणांच्या डोक्यावर बार आहे एकाच जणाच्या म्हणून 9 लिहिला. चला मग आता काय करू गुणाकार भाग लावू काहीतरी करू ना आपण. गुणाकार असला की भाग लावतात. लावा भाग 3 एके 3 3 त्रिक 9 का इकडं 3 दुने 6 आणि 3 त्रिक 9 संपलं. काय उरलं बघा बर बे एक बे उरला आणि 3 त्रिक काय 9 उरला 2/9 बघा उत्तर आहे का. ऑप्शन नंबर काय 3 हे तुमचं उत्तर असेल. हे करता आलं पाहिजे याच्यावर नका हे करता आलं पाहिजे. संपलं उत्तर. ओके या पुढचं एक बघा आता बांधव. आता त्यांनी तुम्हाला यांच्यातली सर्वात मोठी संख्या विचारली. भारी प्रश्न आहे बरं का. आता भारी प्रश्न आहे. 9 जण आहेत. मला सांगा बरं हा आहे फक्त 0.9 हा काय असेल माहिती आहे का 0.9 वर बार आहे याचा अर्थ 9 असा असेल का रे बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा असणार आहे. साहजिक असणार आहे की. तसा हा बघा आता 0.0 एकदाच आहे बरं का एकदाच आहे आणि बार 9च्या डोक्यावर आहे म्हणजे 9 जास्त वेळा असेल का बघा. आणि शेवटचा काय माहिती आहे का 0.2च्या डोक्यावर बार आहे म्हणजे 0.9 0.9 0.9 असं जास्त वेळा असेल. कळतंय का. तुम्ही म्हणता ह्यात हा एकटाच आहे तर तो एकटा नसतो त्याच्या पुढे किती शून्य असतात बघा असे. आत्ता विचारलाय सर्वात मोठी संख्या. एक सांगू दशांश चिन्हाच्या शेजारचा जो मोठा असतो का नाही तोच मोठा असतो. बघ बर दशांश चिन्हाच्या शेजारी हेच दोघं मोठे आहेत का नाही रे ह्यांचा तर विषयच मिटलाय. हे मोठं नसणारच आहे इथं. या दोघांपैकी परत पुढचा बघा बरं ह्या 9च्या पुढे 0 ह्या 9च्या पुढे 9 आहे म्हणजे का हा तुमचा मोठा असेल. कळतंय का बघा. कारण इथं 90 होईल इथं 99 होईल बघा बरं 9 आहे का नाही म्हणून सर्वात मोठा तो का तो आहे. तुम्ही हे असं ऍडजस्ट करावं लागेल बरं का मग ठरवायचं सर्वात मोठा कोण आहे. ओके शेवटचं एक उदाहरण म्हणजे हे प्रकरण संपतंय आपलं. मला एक सांगा आता बघा बार आलाय बार. तुम्हाला माहिती आहे का बार कसा काढतात काय मग 2 मला सांगा किती जणांच्या डोक्यावर बार आहे तरी काय या 583च्या डोक्यावर आहे. आणि खाली आपण काय करतो सांगा बरं किती जणांच्या डोक्यावर आहे 1 2 3 4 म्हणून 4 जण लिहायचे. कळतंय का बघा. बघा काढला का नाही मी बार आणि पुढं मी जसं आहे तसंच ठेवतो बघा. तुम्हीच सांगा आता बघा बर याचीच कॉपी तिकडं आहे का बघा बर 2 ला 2 सारखा आहे का नाही 583 ला 583 सारखा आहे मग साहजिक आहे की तुला हा सारखा असेल म्हणजेच एक उत्तर काय ती काय तू कॉपी केली आपण तुला तू म्हणजे 9999 ही कुणाची किंमत असेल 100. संपलं. फक्त दोघांची तुलना केली. तर बाळांनो हे होतं दशांश अपूर्णांकाचं प्रकरण.
हे प्रकरण कसं वाटलं ते कमेंट करून सांगा. मॅथ्स बाय तुपे सर हा आपला यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलवरती दररोज आपण एक व्हिडिओ घेऊन येतोय. एक 15-20 मिनिटाचा व्हिडिओ आपण काढतोय आणि एखादा टॉपिक कव्हर करतोय. हे प्रकरण अतिशय महत्त्वाचं होतं. असं प्रकरण मी तुमच्यासाठी घेऊन आलो होतो. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे आपले व्हिडिओ पोहोचवा. आजच्या पुरते एवढंच. पुन्हा उद्या भेटूया.